श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता 14 तारखेला आहे मंगळवारी मकर संक्रांत आणि उद्या 13 तारखेला सोमवारी आहे भोगी. भोगी हा सण आपल्या मागचे भोग संपवण्यासाठी आपण साजरा करत असतो. तर या भोगीच्या दिवशी 13 तारखेला सोमवारी आपल्याला असा एक दिवा हा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपले भोग संपवण्यासाठी लावायचा आहे. आणि जर तुम्ही हा असा दिवा उद्या भोगीच्या दिवशी जर लावला तर यामुळे मकर संक्रांत आणि भोगीच्या निमित्तानं तुमच्या मागचे भोग हे नक्कीच संपणार आहेत. तुम्हाला इथून पुढे सुखाचे दिवस हे नक्की येणार आहेत. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांमागचे भोग हे हा दिवा लावल्याने दूर होतील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. भोगी हा असा एकमेव दिवस असतो की ज्या दिवशी आपण आपल्या मागचे भोग संपवण्यासाठी काही उपाय हे करू शकतो आणि त्यामुळेच उद्या हा असा दिवा आपण प्रत्येकाने जरूर लावायचा आहे. आणि हा जो उपाय आहे तर तो हा उपाय कोणीही करू शकतं. अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय आपण कोणीही करू शकतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण माहिती जाणून घेऊया की उद्या भोगीच्या दिवशी आपल्या मागचे भोग संपण्यासाठी हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे आणि केव्हा लावायचा आहे, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मकर संक्रांत हा सण 3 दिवसांचा असतो. त्यामध्ये पहिला दिवस हा भोगीचा, दुसरा दिवस हा मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस हा किंक्रांतीचा असतो. संक्रांत हा सण जितका महत्त्वपूर्ण आहे तितकाच भोगीचा हा दिवससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मकर संक्रांतीच्या सणाला सूर्यदेवांचं मकर राशीमध्ये प्रवेश होत असतं आणि याच दिवसाला आपण मकर संक्रांत हा सण साजरा करत असतो. आणि या दिवसापासूनच सूर्यदेवांचं उत्तरायण हे सुरू होतं. मकर संक्रांत या सणाला हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारठा हा निर्माण झालेला असतो. भोगी हा सण मुख्यत्वे करून शेतकरी साजरा करत असतात. सर्वसामान्य घरांमध्ये या दिवशी सर्व भाज्या मिक्स करून त्यांची भोगीची भाजी अशी खास भाजी बनवली जाते आणि तीळ लावलेल्या भाकरीसुद्धा बनवल्या जातात. माणसांमध्ये परस्पर आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो. तर आपल्याला भोगीच्या दिवशी कोणती महत्त्वपूर्ण कामे करायची आहेत, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर सर्वात आधी आपल्याला आपली आंघोळ करून घ्यायची आहे. आणि आंघोळ करायच्या आधी थोडेसे पांढरे तीळ हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे मिक्सरमधून आणि त्याची पेस्टही बनवायची आहे. म्हणजेच तिळाचं उटणं हे आपल्याला बनवायचं आहे. मग तुम्ही यामध्ये थोडंसं गंगाजलसुद्धा घालू शकतात. आणि हे असं उटणं तिळाची पेस्ट तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्याने आंघोळ करायची आहे किंवा मग तुम्ही हे उटण्यासारखं तुमच्या शरीराला लावूनसुद्धा आंघोळ करू शकतात. आणि खास म्हणजे तर भोगीच्या दिवशी आपल्याला सर्वांना आपले केस हे धुवायचेच आहेत. भोगीच्या दिवशी केस धुण्याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे भोगीच्या दिवशी जरी सोमवार असला तरीसुद्धा आपण सर्वांनी, महिला असो किंवा पुरुष असो, सर्वांनी केस हे धुवायचेच आहेत. आपण प्रत्येकाने आपल्या लहानपणी ऐकलेलंच असेल की आपली आई आजी आपल्याला सांगायची की भोगीच्या दिवशी केस धुवा, म्हणजे याने आपल्या मागचे सर्व भोग हे दूर होतील, नष्ट होतील, आपले सर्व भोग हे संपून जातील. भोगीच्या दिवशी केस धुतल्याने आपल्या मागचे भोग हे नष्ट होत असतात, संपत असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण सर्वांनी भोगीच्या दिवशी आपले केस हे जरूर धुवायचे आहेत. आणि केस धुताना आपण आपल्या शरीराला हे जे तिळीचं उटणं आपण तयार केलं आहे ते लावायचं आहे. आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं पांढरं तीळ हे टाकायचं आहे आणि या पाण्याने आपले केस आपल्याला धुवायचे आहेत. आणि या पद्धतीने आपल्याला आपली स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. आणि उद्या भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण सर्वांनी एक काम हे आवर्जून करायचं आहे. तर ते काम म्हणजे आपल्या घरामध्ये आपण सर्वांनी बाजरीची भाकरी ही उद्या नक्की बनवायची आहे. भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी बनवून खाणं याला खूप महत्त्व आहे. आणि ही भाकरी बनवताना आपल्याला त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ हे आवर्जून घालायचे आहेत. कारण संक्रांतीच्या या सणाला तिळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तीळ लावलेली अशी बाजरीची भाकरी आपल्याला बनवायची आहे. आणि तसंच भोगीची जी काही विशेष भाजी असते, मिक्स भाजी, तीसुद्धा भाजी उद्या आपल्याला आपल्या घरी नक्की करायची आहे. त्या भाजीमध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ हे घालायचे आहेत. आणि अशी बाजरीची भाकरी आणि भोगीची मिक्स भाजी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने आपल्याला उद्या आवर्जून खायची आहे. कारण जो न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या घरामध्ये अशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवायची आहे आणि ती प्रत्येकाने खायची आहे. या संक्रांतीमध्ये जरी वातावरणामध्ये खूप गारठा असला, थंडी असली तरीसुद्धा संक्रांतीनंतर वातावरणातला हा गारठा, ही थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते. आणि सध्या सुरू असलेला ऋतू आणि यापुढे येणारा ऋतू यामध्ये आपल्याला आजारपण येऊ नये. आणि सध्या वातावरणामध्ये वाढलेल्या थंडीचा
त्रास आपल्याला होऊ नये, आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला आजारपण येऊ नये आणि पुढचा जो येणारा ऋतू आहे तो म्हणजे उन्हाळा आणि त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला कुठलेही आजारपण येऊ नये, उन्हाळा सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी भोगीच्या दिवशी काही भाज्या या एकत्र करून त्याची विशेष खास अशी भाजी बनवली जाते आणि ती आपल्याला सर्वांना खायची असते। ही भोगीची भाजी खाल्ल्याने सध्या सुरू असलेल्या थंडीचा त्रास आपल्याला होत नाही। भोगीची भाजी अत्यंत पौष्टिक आणि चमत्कारिक अशी भाजी मानली जाते। या थंडीच्या वातावरणामध्ये आपल्या शरीरासाठी उष्णतापूर्वक अशा भाज्या या भोगीच्या भाजीमध्ये टाकल्या जातात आणि अशी ही भोगीची भाजी आपण खाल्ल्याने बाहेर सुरू असलेल्या या थंडीचा गारठ्याचा दुष्परिणाम हा आपल्या शरीरावर होत नाही। भोगीच्या दिवशी अशी भोगीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये आवश्यक अशी उष्णता निर्माण होते, आपल्या शरीराला ओभही मिळत असते आणि सध्या सुरू असलेल्या थंडीपासून आपलं संरक्षण होत असतं। म्हणून आपण प्रत्येकाने भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ही जरूर खायची आहे। यामुळे तुम्हाला उत्तम आयुरारोग्य हे प्राप्त होईल। आणि त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी उद्या आपल्याला एक दिवा हा सुद्धा लावायचा आहे। भोगीच्या दिवशी आपल्याला एक कणकेचा दिवा हा तयार करून तो लावायचा आहे। आपल्या मागचे भोग हे संपण्यासाठीच हा दिवा आपल्याला उद्या लावायचा आहे। मकर संक्रांत हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि संपूर्ण पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची उपासनाही केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांचे मकर राशीमध्ये संक्रमण होत असते आणि या दिवसाला सुद्धा सूर्यदेवांची पूजा करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर उद्या आपल्याला एक कणकेचा दिवा हा बनवायचा आहे। थोडीशी गव्हाची कणिक मळून त्याचा आपल्याला कणकेचा दिवा हा बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ न टाकता थोडीशी हळदही घालायची आहे। हा दिवा तुम्ही मोठा किंवा छोटा असा तयार करू शकतात आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे कुठलं तेल तुम्ही वापरत असाल तर ते तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापसाची वात, जोड वात ही लावायची आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन हे टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे चंदन नसेल तर तुम्ही थोडंसं कुंकूसुद्धा टाकलं तरीसुद्धा चालेल आणि तुमच्याकडे चंदन असेल तर तुम्ही कुंकू न टाकता चंदनच टाकायचं आहे आणि तसंच या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही थोडेसे पांढरे तीळ टाकले तरीसुद्धा चालेल आणि असा हा दिवा आपल्याला एका स्वच्छ प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला कुंकुमाने स्वस्तिक हे चिन्ह आधी काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हाला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, फुल अर्पण करून त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याने आपल्या देवघरातील सर्व देवांना सर्वात आधी आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सूर्यदेवांना सुद्धा याच दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे। सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवा आपले भोग संपण्यासाठी उद्या आपल्याला लावायचा आहे आणि याच दिव्याने आपल्या देवघरातील देवांना सुद्धा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर सूर्यदेवांना सुद्धा आपल्याला ओवाळायचा आहे। सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवा आपल्याला उद्या लावायचा आहे। हा दिवा आपण सूर्यदेवांना समर्पित केलेला आहे, त्यामुळे तुमच्या घराच्या बाहेरच जर हा दिवा तुम्हाला ठेवता येत असेल तर तुम्ही तो तुमच्या घराच्या बाहेरच ठेवायचा आहे आणि हा दिवा ठेवताना अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तिथे तो विझणार नाही आणि जर तुमच्या दाराच्या बाहेर म्हणा किंवा तुमच्या घराच्या बाहेर अशी कुठलीही जागा नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरासमोरच प्रज्वलित राहू दिला तरीसुद्धा चालेल किंवा मग तुमच्या खिडकीतून जरी सूर्यदेव दिसत असतील तर तुम्ही हा दिवा खिडकीमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल। आणि आपण जेव्हा सूर्यदेवांना ओवाळत असू तर तेव्हा आपल्याला सूर्यदेवांना आपल्या मागे असलेले भोग, कष्ट, दुःख हे दूर होण्यासाठी, संपण्यासाठी प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे आणि हा दिवा सूर्यदेवांना आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर अशी कुठलीही चांगली जागा नसेल जिथे हा दिवा प्रज्वलित राहील तर त्यामुळे तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरासमोरच ठेवला तरीसुद्धा चालेल आणि हा दिवा आपल्याला सकाळीच लावायचा आहे, रात्री चुकूनही लावायचा नाही आहे कारण हा दिवा आपण सूर्यदेवांना ओवाळण्यासाठी तयार करून तो लावत आहोत, त्यामुळे आपल्याला हा दिवा सकाळीच लावायचा आहे आणि अगदी सकाळीच तुम्हाला नाही जमलं तर निदान तुम्ही हा दिवा सकाळी 10 वाजेपर्यंतच नक्की लावा आणि 10 पर्यंत जरी नाही शक्य झालं तर 12 वाजेपर्यंत तरी हा तुम्ही दिवा नक्कीच लावा, पण अगदी सकाळीच हा दिवा तुम्ही लावाल तर अतिशय उत्तम होईल। खूप उशीर हा दिवा लावण्यासाठी करू नका, अगदी सकाळी सूर्योदय होताना हा दिवा तुम्ही लावाल तर अतिशय उत्तमच राहील। तर याप्रमाणे हा दिवा आपल्याला उद्या आपल्या मागचे भोग संपवण्यासाठी भोगीच्या दिवशी लावायचा आहे आणि ही 3 कामं आपल्याला करायची आहे। त्यामधलं पहिलं म्हणजे आपल्याला आपले केस हे उद्या भोगीच्या दिवशी जरूर धुवायचे आहेत आणि तसंच तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ही सुद्धा आपल्याला जरूर खायची आहे आणि आपल्या मागचे भोग संपण्यासाठी हा असा सूर्यदेवांना समर्पित एक दिवा आपण आपल्या घरी जरूर लावायचा आहे। तर या पद्धतीने ही कामं आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी जरूर करायची आहेत, यामुळे तुमच्या मागचे भोग हे नक्कीच संपतील। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या भोगीच्या दिवशी आपल्याला एक दिवा हा कसा लावायचा आहे आणि कोणती कामंही आपल्याला करायची आहेत।
याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.